काय चाललंय? गौरीजींची उद्या परीक्षा आहे, जरा आराम मिळू दे ना त्यांना. शंकरजी, त्या खानावळवालीची एवढी काळजी आहे तुम्हाला? कोण आहे होती तुमची? गौरीजी चांगले दोस्त आहेत माझ्या. आणि मी तुमची होणारी वाईफ आहे, त्यामुळे काळजी फक्त माझीच करायची. डंबेल, शंकरला म्हणावं आम्हाला एसटी स्टँडला नेऊन सोड. उगा आमच्यापुढे तुमच्यात वाद नका. अहो नाही असं काही नाही, ती मावशीची पोरगीच आहे आणि बारक्यापणापासून दोघांचं पटत. मी बघतो. गौरीताई बघ. शंकर दादा, कृष्ण एसटीने जायचं म्हणतात. अजिबात नाही. अय, बस झाली तुझी नाटकं. आणि तू ही असली नाटकं करणार मला माहित होतं, म्हणून डंबेलला घेऊन आलो होतो मी. डंबेल, मॅडमला इष्टीत बसवायचं आणि डायरेक्ट कोल्हापूरला पाठवायचं, नाही तर पुण्याला पाठवायचं. आणि जर इष्टी नाही मिळाली ना, ट्रक टेम्पो जे काय भेटेल त्यात बसून पाठवायचं. शंकरजी, मी हे सगळं मातोश्रींना सांगेन. तुला जे काय करायचं ना ते कर. आत्ता माझ्यासाठी फक्त गौरीजींची परीक्षा महत्वाची. शंकरजी, खूप मोठी किंमत मोजावी लागेल. वाटेल ती किंमत मोजायची तयारी आज. जा घेऊन. काय लागला तू फोन कर. काय झालं रे? अहो, तिथं पुण्याला जायचा प्लॅन झाला कॅन्सल. दुसरी कार मागवली, जाईल त्यात ती. आमच्यामुळं नव्ह ना? नाही 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 नाही, डंबेल जाईल घेऊन, काय काळजी नाही. गौरीजी या की पुढे. नाही नको. कृष्णाई, पुढच्या सीटवर बसलं जरा आराम भेटेल का नाही? उद्याची परीक्षा आपल्यासाठी महत्वाची आहे का नाही तुम्हीच सांगा. हा खरं आहे. गौरी जा बाई पुढं जा. हा मग या. मन धावल किती बी तुझ्या पुढे पळत, तुझ्या माग भिर भिर फिरत, त्याला वाट मिळना. थोडीशी लाज धरावी नजरे सवळना, तरी काळीज का धडधडतय मला माझं कळना. आलीस तू तार फिरल, डोक्यामधी वार शिरल, जीवना दावला. ओ साजिरा गोजिरा हसरा लाजिरा, जीवना दावला. ओ भाबडा बाबळा बाबरा मेंढाळा, जीवना दावला. गावी मुक्कामाला येणारी एसटी येईल थोड्या वेळा ना, त्यांना जाऊ मग. मी अजिबात एसटीने जाणार नाहीये. चालत जायचं का मग? शंकरजींना खूप महागात पडणार आहे हे. त्याची तयारी करूनच उतरवलंय तुम्हाला. आधी तिथं माती कोणी करायला सांगितलं होतं? You just shut up, okay? राहिलं मला काय, हात दाखवा, बस थांबवा, जातो मी. अरे, wait, 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 wait. तू नसताना नजरे समोरी दिसत्यात निस्त्या सावल्या, हरवून जाती कळ्या पाकळ्या त्या, होत्या मला ज्या घावल्या. मी कसा दूर राहू अन किती वाट पाहू, शपथ तुला मला एकदा सांगना. रुसलीस तू डोळ भरल, ओठी हसून नाही उरल, सजणे तुझ्या जमाना मला. पाहता मी तुला जीवना दावला, पाहता मी तुला जीवना दावला. चटका नाही द्यायचा.
बेबी सॉरी 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 वेट अ मिनिट बेबी वेट एकदम मम्मा त्या डंबल्सनी मला इथे त्या गावठी टेम्पो मध्ये बसवून आणलंय त्याला मी सोडणार नाही आता 100 टाइम तुला सांगितलं होतं ना स्वतःच्या ब्रेनला नको त्रास करून घेऊस पण तू ऐकणार नाहीस माझं. मम्मा मला त्या खानावळवालीची एक्झाम स्पॉइल करायची होती. आय नो बेबी पण मग काय झालं हा शेवटी तुझीच कंबर मोडली की नाही आता. मम्मा आता मला त्या शंकरला चांगलाच लेसन शिकवायचंय. तो कुठे गेला होता, कोणासोबत गेला होता, काय करायला गेला होता हे आत्ताच्या आत्ता मी त्या मातोश्रीला फोन करून सांगणार आहे. एक मिनिट बस. इनफ इज इनफ ओके. बट मम्मा माझा तिथे किती इन्सल्ट झालाय तुला अंदाज तरी आहे का? ओके बेबी कूल डाऊन. तुला त्या शंकरला लेसन शिकवायचं आहे राईट. राईट. अगं पण मग त्यासाठी हे आत्ता जे काही घडलंय ते तू त्या मातोश्रीना सांगितलं ना की मातोश्री भडकणार आणि मग शंकर भडकणार आणि मग तो भडकल्यानंतर तुझा आणि माझा खोटाडेपणा तो शंकर आणि रुपाली त्यांना जाऊन सांगणार. नो 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 नो. या सगळ्यात फक्त आणि फक्त आपला लॉस आहे बेबी प्लीज. पण मम्मा मी काय करू आता तूच सांग. ओके हे बघ मी सांगते ते ऐकायचं म्हणजे त्या शंकरला पण चांगली अद्दल घडेल आणि आपला पण प्रॉफिट होईल. येस मम्मा काहीही सांग पण मला त्या शंकरला अक्कल घडवायचीच आहे हे लक्षात ठेव. डोंट वरी रेश्मा इज हिअर बेबी.